नाका ते खामगाव नाका रस्ता आणि शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शांतता समिती आणि गणेशोत्सव समितीने केली आहे। अन्यथा मिरवणूक न निघाल्यास या सर्व परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। अकोला नाका ते खामगाव नाका रस्ता आणि बाजारपेठेतील रस्ते अक्षरशः चाळणी झालेत। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही त्रास होत आहे। मागील 1 वर्षांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा मंजूर झाली असूनही संबंधित कंत्राटदाराने अद्याप काम सुरू केलेलं नाही। गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी जर या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही आणि खड्ड्यांमुळे कोणताही अपघात होऊन जीवितहानी झाल्यास किंवा मिरवणूक काढता न आल्यास या सर्व परिस्थितीला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे। शांतता समिती आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बाळापूरचे ठाणेदार अनिल जुमळे यांना हे निवेदन दिले। यावेळी निवेदन देताना विसर्जन मिरवणूक समितीचे अध्यक्ष गजानन महाराज पुरी, अशोक मंडले, गजानन इंगळे, रमेश लोहकरे, आनंद बनसरे, गजानन खारोडे, गणेश धोपटे, ब्रिजमोहन मंद्रेले, गणेश भाजीपाले, महेंद्रप्पा लावरे, गणेश भिसे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। अकोला नाका ते खामगाव नाका हा जो मुख्य रहदारीचा मार्ग आहे, या मार्गाकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष झालेले आहे। हा इतका खराब झाला की रस्त्याला चालता येत नाही आणि याच मार्गावर आम्ही इथे उभे आहोत। हे 2 पूल आहेत आणि या पुलावर इतके गड्डे पडले की आणि या पुलाच्या बाजूनच दळावा विद्यालय, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि आरोळे विद्यालय, बाळापूर शहरातून जाणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना या पुलावरून जावं लागते आणि वारंवार वाहनामुळे पाणी ओढल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी परत जावं लागते ट्रेन बदलासाठी। 2 वेळा तर अक्षरशः महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वाहन चालकांचे भांडण झाले। त्याच्यामुळे गावातील कायदा सुव्यवस्था भंग होऊ शकते। याकरिता आम्ही काल सन्मान्य ठाणेदार साहेबांकडे एक लेखी निवेदन दिलेलं आहे की समोर गणेश विसर्जन मिरवणूक आहे। आता गणेशची स्थापना झाली त्या दिवशी पण आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना, गणेश मंडळाच्या पोरांना हा त्रास झाला मूर्ती आणताना, कारण सगळ्याच मंडळांच्या मूर्त्या मोठ्या मोठ्या आहेत। आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आधी या रस्त्याचे काम झाले नाही तर बाळापूर शहरामधील सर्व गणेश मंडळाच्या वतीने आम्ही सगळे शांतता कमिटी सदस्य, गणपती मंडळाचा पीस कमिटीचा अध्यक्ष आहे ना, ते सांगतो की गावातील विसर्जन प्रोसिजर होणार नाही, आम्ही मिरवणूक गावातून काढणार नाही। प्रशासनाने दखल घ्यावी। तसेच या पुलावर बरेच वेळा जे वाद होतात, यातून जर काही एखादं मोठं भांडण निर्माण झालं तर याला जबाबदार प्रशासन राहील, याला कोणी जबाबदार राहणार नाही। बाळापूर शहरातील जो मिरवणूक रोड आहे, या रस्त्याचा बरेच दिवसापासून टेंडर झालेला, पण टेंडरसुद्धा उघडण्यात येत नाही। मुख्याधिकारी इथं 25-20 दिवस मुख्याधिकारी उपस्थित राहत नाही। इथं ज्या दिवशी येतात त्या दिवशी नुसतं फक्त तिथं दलालाचा सुळसुळाट असतो, जनतेचं एकही काम होत नाही। तरी याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावं, प्रशासनाने तात्काळ इथं मुख्याधिकाऱ्याची व्यवस्था करावी। रोडवरही सुद्धा आपले मुरमाचे वगैरे हे जे ठेके दिलेले आहेत ते वेळेवर ते जे टाकत नाही, फार मोठे मोठे गड्डे झालेले आहेत। गावातून साधी मोटरसायकल जरी नेली तरी पाठीचा मणका सध्या तुटून जातो। अशी बाळापूरची अशी बी क्लास नगरपालिका आहे। 50-60 लोकसंख्या वस्तीचं हे गाव आहे, 50-60 हजार वस्तीचं हे बी क्लास म्युन्सिपाल्टी आहे। अशा ठिकाणी बाळापुरात खेड्यापेक्षाही अशी दुर्धर असे रस्ते झालेले आहेत। त्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी। शांतता समितीच्या सदस्य या नात्याने मी असं बोलतो की आता आमचे शांतता समितीचे अध्यक्ष गजानन महाराज पुरी व गजानन भाऊ इंगळे यांनी जी बैठ दिली त्याच्यात मी एकच सांगतो की जोपर्यंत गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशीपर्यंत जर हे दोन्ही रोड झाले नाही व सगळे गणपती विसर्जन रस्ते झाले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन देऊ व संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करू। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।